माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 1971 साली आनंद नावाचा एक पिक्चर रिलीज झालेला होता आणि त्यामधला एक फेमस डायलॉग होता. त्या डायलॉगचा उल्लेख करता बरोबर इकडे चेहऱ्यावर लाली फुलली बघा. तो डायलॉग राजेश खन्ना अमिताभ बच्चनला संबोधित बोलतो, बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बडी जिंदगी म्हणजे काय? बडी जिंदगी म्हणजे आनंद जीवन. बडी जिंदगी म्हणजे समाधानाचं जीवन. आणि ह्या आनंद, हा समाधान गेली 25 वर्ष आपला मेडिकल फंड आणण्याचा प्रयत्न करत आहे. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एखादे धर्मगुरू स्टेजवरती बोलायला उभे राहिले की लोकांच्या मनात 2 विचार येतात. पहिला विचार होतो, हा प्रवचन तर देणार नाही ना, आणि दुसरा विचार येतो, हा वर्गणी तर मागणार नाही ना. आज या दोघांपैकी काहीही मी करणार नाही. आज आपण फक्त 25 वर्षाचा उत्सव साजरा करत नाही, तर आपण आज साजरा करत आहोत सेवेचा वारसा. असं म्हणतात, लाफ्टर इज अ बेस्ट मेडिसिन. गेली 25 वर्ष आपण आपली ही संस्था कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये हा आनंद आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही संस्था आमचे वडील बंधू फादर ऑस्कर ह्यांच्या नावाने सुरू करण्यात आली. 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला फादर आपल्यामधून निघून गेले, त्यावेळेला काहीकांच्या मनात विचार आला की फादरांनी केलेलं चांगलं कार्य आपण आपल्या धर्मग्रामात आणि आपल्या समाजात पुढे न्यायला हवं. आणि त्या विचाराने आपण एकत्र येऊन ही संस्था सुरू केली. कुणाला मदत करता येईल का? आणि ह्या विचार गेली 25 वर्ष आपण टिकवून ठेवलेला आहे. आपण या विचाराने हजारो आयुष्यांना सहाय्य दिलेलं आहे. सर्व्हिस इज नॉट अन ॲक्ट, इट इज रेस्पॉन्सिबिलिटी. आपण औषधं दिली, आपण आर्थिक मदत दिली, पण त्याहून मोठं आपण काय केलं माहिती आहे का? आपण एखाद्याच्या पाठीशी उभे राहिलेलो आहोत आणि त्याला सांगितलेलं आहे, तू एकटा नाही, आम्ही संपूर्ण ही संस्था आणि संघटना तुझ्या पाठीशी उभे आहे आणि आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उपस्थित मान्यवरांनो, ही एक विश्वासाची पावती आहे. आज मोठमोठे व्यक्तिमत्व या स्टेजवरती आपल्यासाठी हजर झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या या संस्थेने केलेली सेवा जाणून घेतलेली आहे. दे हॅव रेकग्नाइज्ड द सर्व्हिस आपल्या संस्थेने दिलेली आहे आणि आपली पाठ थोपवण्यासाठी ते येथे हजर आहेत. बंधू भगिनींनो, 25 वर्ष सरलेले आहेत. 25 हा पूर्ण विराम नाही, फक्त स्वल्प विराम आहे. आता आपली वाटचाल आहे 50च्या दिशेने. आमचं शेवटचं स्थान इकडेच आहे. मी काउंट करत होतो, पुढच्या वेळेला 50 वर्ष आपली गोल्डन ज्युबली या संस्थेची आपण किंवा संघटनेची साजरी करू. मी किती वर्षाचा असेल आणि कुठे असेल? आणि माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे 70च्या वयात मी असेल. आणि नक्कीच आजच्या पद्धतीने जरी राहता आलं नाही, थोडंसं वाकून तुमच्यासमोर उभे राहील आणि आपली ही संस्था आपल्याला टिकवायची आहे, पुढे न्यायचं आहे, त्याला साथ द्यायची आहे. आणि संस्थेने देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो एकामेकाला सांभाळून घ्यायचं आहे. म्हणून
पुन्हा एकदा एक हिंदी डायलॉग तुमच्या समोर ठेवू इच्छितो. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आपल्याला हा पिक्चर अजून पूर्ण पुढे चालवायचा आहे. तुमची साथ आणि ईश्वराचा आशीर्वाद पाठीशी असेल तर आपण ही संस्था अजून पुढे जाईल आणि चांगलं कार्य करेल ह्यात काहीही शंका नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, डोंट वेट फॉर गॉड टू ॲक्ट. मे बी ही इज वेटिंग फॉर यू टू मेक द फर्स्ट मूव. देवाच्या मदतीसाठी थांबू नका, तर देव कदाचित तुमच्यासाठी थांबला असेल की जेणेकरून तुम्ही तुमचा मदतीचा हात पुढे आणावा. आपला पुढचा कार्यक्रम सुरळीत व्हावा हीच प्रभुचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा कौतुकाची थाप आपल्या ह्या संस्थेच्या पाठीवर आणि असंच कार्य तुमच्या हातून चालू राहू दे. आमचा सहकार्य तुमच्याशी होतं आहे आणि राहील. धन्यवाद.